विना माणसाची प्रगती अधुरी. काहीतरी काय? जनगणना म्हणजे भारतातील लोकसंख्येची अधिकृत मोजणी जी दर 10 वर्षांनी होते. काय मिळतं? ऐक. जनगणनेमुळे लोकसंख्येची अचूक माहिती मिळण्यासाठी देशामध्ये किती लोक आहेत, त्यांचे वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय याबाबत माहिती मिळते. जनगणनेमुळे योजना आणि धोरणे बनवण्यासाठी सरकारला शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरकुल यासारख्या योजना बनविता येतात. जनगणनेमुळे संसाधनांचे योग्य वाटप करण्यासाठी रस्ते, पाणी, वीज, शाळा, रुग्णालय यांसाठी निधी कुठे व किती द्यायचा हे ठरवता येते. जनगणनेमुळे विकासाचे मापन करण्यासाठी देशाची प्रगती आणि जीवनमान कसे बदलत आहे हे समजते. जनगणना ही मतदारसंघ निश्चित करण्यासाठी आणि लोकसंख्येच्या आधारावर निवडणूक क्षेत्रे ठरवण्यासाठी उपयोगी पडते. जनगणनेमुळे सामाजिक समस्यांची ओळख निर्माण करण्यासाठी बेरोजगारी, अशिक्षितता, गरिबी यांसारख्या समस्यांवर अभ्यास करता येतो. आणि हो, या वर्षी होणारी जनगणना डिजिटल पद्धतीने होणार आहे. खरं की काय महाराज? आणि म्हणूनच म्हणतोय माहिती मिळवावी, सुधारणासाठी. माहिती मिळवावी, सुधारणासाठी. माहिती मिळवावी, सुधारणासाठी. होय, होय, हो. म्हणूनच आपल्या समाजाला जागृत करण्यासाठी आणि भारताला सक्षम व विकसित करण्यासाठी आम्ही समता विद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत पथनाट्य. होय होय, पथनाट्य. प्रगतीची आधुनिक दिशा डिजिटल जनगणना 2027. प्रगतीची आधुनिक दिशा डिजिटल जनगणना 2027. अहो, ऐकलत का मंडळी? प्रगतीची आधुनिक दिशा डिजिटल जनगणना 2027. जनगणना समजून घेऊ. आपला देश पुढे नेऊ. जनगणना समजून घेऊ. आपला देश पुढे नेऊ. या धोरणांच्या भूमीवर सर्वसमान हक्क घेऊ. या धोरणांच्या भूमीवर सर्वसमान हक्क घेऊ. कर्तव्याचे पालन ठेवून विधान सक्षम नागरिक. कर्तव्याचे पालन ठेवून विधान सक्षम नागरिक. कर्तव्याचे पालन पण सक्षम नागरिक. कर्तव्याचे पालन पण सक्षम नागरिक. काय ग सांगे? अगं त्या तिघांची कुठे राहिली बरं? आली आली. अगं ये की बस की ग. अगं आली आली ग. सुनबाई येऊ देत नाही माझी. धर मिसरी धर. ऐका हो, ऐका. आलं वाटतंय बडवत. सर्व गावकरी मंडळी ऐका. येत्या काहीच दिवसात आपल्या गावामध्ये जनगणना होणार आहे हो. तरीच सर्व गावकऱ्यांनी आपली योग्य माहिती देणे बंधनकारक असणार आहे हो. काय बाई हे? अगं बाई, पासनं दिसत नाही का त्या जनगणनेत? हा, पण मी पाहिले नाही तर जमिनीचे खड्डे बिड्डे घेतात बाई. हा बाई, तुझी सून तर लय शिकलेली आहे ना मग? बाई, द्यायची तुझे सगळे कागद. जा जाऊन तिला सांग आधी. थांबा बाई, तिला सांगून येतो. जाय जाय आणि येताना थोडी मिसरी बी घेऊन ये. हो हो, आणतो. अगं ए सीते, बोला की आत्याबाई, काय झालं? अगं काय तिथं हंडी पिटवणारी लोक आलेली म्हणा, काय तर जनगणना होणार आहे. काय तर पर्सनल माहिती घेतात. देऊ नको बरं. आत्याबाई, ती माहिती प्रत्येकाला द्यावी लागते. त्यामुळे सरकारला कळतं की आपल्या देशाची लोकसंख्या काय आहे. अगं पण ती गंगी सांगत होती काय तर म्हणी जमिनी हडपतात. तसं काही होत नसतं. त्यामुळे कळतं की आपल्या घरात किती माणसं आहेत. त्यामुळे सरकार नवीन नवीन उपाययोजना आणतं. जसं की मागच्या वर्षी विहीर आणली होती, तसं मामांजींना पेन्शन भेटते, ती सुद्धा त्यातूनच भेटते. असं बी राहतंय. हो, थांब बाई, त्या गंगीला सांगून येते. सांगा आणि तेवढं मिसरी खाणं कमी करा. हो हो. तर मंडळी, जनगणना ही आपल्या देशाच्या विकासासाठी खूप महत्त्वाची आहे. खूप महत्त्वाची आहे. पण काही लोक अफवा पसरवत आहेत की माहिती देऊ नका, नाहीतर त्याचा गैरवापर होईल. पण खरं म्हणजे आपण दिलेली अचूक माहिती ही आपल्या देशाच्या, समाजाच्या, गावाच्या हितासाठी खूप महत्त्वाची आहे. याच माहितीच्या आधारावर नवीन नवीन उपाययोजना आणल्या जातात. जसं की नवीन शाळा, रस्ते, रुग्णालय अशा इतर सुविधा आणल्या जातात. कारण सत्य माहिती हेच देशाचं भविष्य बदलवू शकते. महाराष्ट्राच्या विकासाची नवी गाथा ऐका. अगं ऐकलत का वैष्णवी? 2027 साल उजाडलाय. हो तर, आणि यंदा महाराष्ट्रात काहीतरी खास
इतिहास घडताय. काय घडतंय? काय घडतंय? भारताची पहिली डिजिटल जनगणना सुरू झाली आहे. काय ग काल कोणीतरी घरी आलं होतं म्हणे जनगणना करायची आहे कशाला ही मोजणी. हो ना, आणि ते कागदपत्र घेणार का? मला तर भीतीच वाटते. नमस्कार काकू. नमस्कार काका. नमस्कार. घाबरू नका, मी जनगणना अधिकारी आहे. अहो, यंदाची जनगणना ही कागदावर नाही तर मोबाईल ऍप वर होणार आहे. मोबाईलवर म्हणजे आमची माहिती सुरक्षित राहील का. नक्कीच. हो काका, ही सर्व माहिती जनगणना कायदा 1948 अंतर्गत पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. तुमची अचूक माहिती म्हणजे राज्याच्या प्रगतीची गुरुकिल्ली. माझं नाव बी चुकलं तर. अहो, म्हणून तुमची माहिती अचूक भरा. आणि एक महत्त्वाची बातमी, तुम्ही तुमची माहिती स्वतः सुद्धा भरू शकता. अगदी बरोबर. येत्या 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये सर्व नागरिकांनी आपले सेल्फ एन्युमरेशन या पोर्टलवर जाऊन माहिती भरू शकतात. तसेच तुमचा वेळ देखील वाचेल आणि कामात अचूकता देखील येईल. पण प्रगणक दादा, हे सगळं करून आम्हाला काय मिळणार? खूप काही. कुठे नवीन शाळा हवी, कुठे नवीन हॉस्पिटल हवेत, रस्ते व पाणी पुरवठा कसा सुधारता येईल, हे सर्व. आमची माहिती आमचा विकास, जनगणना 2027 हाच खरा विश्वास. आणि लक्षात ठेवा, यंदा भारतात 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात घराची मोजणी आणि घराची यादी काढणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी 2027 मध्ये लोकसंख्या मोजली जाईल. आणि हो, यंदा जातीनिहाय जनगणना देखील होणार आहे. चला तर मग, चला देऊया अचूक माहिती, घडवूया प्रगत महाराष्ट्र आणि प्रगत नाती. म्हणूनच शाहीर म्हणतात डिजिटल जनगणना 2027 प्रत्येकाची जबाबदारी. योग्य माहिती द्या, देशाला पुढे न्या. पुणे तयार, महाराष्ट्र तयार, देश तयार. अचूक माहिती द्या, भविष्य उज्ज्वल करा. योग्य माहिती देशाची शक्ती. डिजिटल जनगणना 2027 आपली जबाबदारी, आपले कर्तव्य. लोकसहभागातूनच लोककल्याण करूया. जनगणना ही देशाचा विकास आहे यावर योजना तयार होतात.